नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। तर आता विधानसभा निवडणूक चालू आहे, त्यामध्ये महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराध नागवडे आहेत, राहुल जगताप अपक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलार उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटते हवा कोणाची राहील? विकी दादांची। कशामुळे? त्यांनी भरपूर कामे केले ना। आपल्याला काय कामं केलं? आमचा सध्या ऊस नेमकं राहणार ऊस होता, ऊस त्यांनी नेला आपलं बिचारांनी, म्हणजे त्यांना आपण एक फोन केला, ऊसाला दरवेळेस ऊस जात नव्हता पण त्यांनी आपला ऊस नेला, सगळं राहतली सगळं मार्गी लावले काम। तुमच्या विकास कामं बाकीची काय? सगळे काम व्यवस्थित आहेत सगळे। म्हणजे यावेळेस पाचपुतेंना संधी देणार आहे का? हा, पाचपुत्यांना संधी। तालुक्यात हवा कोणाची वाटते मग? पाचपुत्यांची। तर आता विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे, यामध्ये महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराध नागवडे उभे आहेत, राहुल जगताप अपक्ष, वंचित अण्णासाहेब शेलार उभे आहेत। तुम्हाला काय वाटतं तालुक्याचं आमदार कोण व्हावं, कोणाची हवा राहील? आता काय मला नाही त्यातलं, त्या मतदानाचं नाही मला काय हिशोब जोडणं, म्हणून त्याला मी म्हणतो तू ये। नाही मग हवा कोणाची वाटतं? तुमच्या हवा कोणाची? आमची तर बबनरावचीच आहे। आता ते काढून त्याचं पुढचं काय सांगा। पाचपुतेंनी आपल्या विकास कामं केलेत का? केलेत ना, कामं केलेत त्यांनी। जगात काय सांगावं आता, मग मी म्हणतो हा आपल्याला बबनरावच पाहिजे, दुसऱ्याची काय मत आहे अजून? नाही, दुसऱ्याच नाही, तुम्हाला काय वाटतं कोण आवडतो आणि तालुक्यात हवा तुम्हाला कोणाची वाटते? हा, बबनरावचीच वाटते आम्हाला। मग तालुक्यात विकास कामे कोण करू शकतो? विकास कामं बबनरावनेच केल्यात आणि अजूनही म्हणजे त्याचीच आशा आहे। आता त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, त्यामध्ये पाचपुते, नागवडे, जगताप आणि शेलार यापैकी तुमच्याकडे कोणाची हवा आहे? पाचपुते। त्याच्यामुळे कारण युवा नेतृत्व, तरुण पिढी, डायरेक्ट संबंध आहे त्याच्यामुळे। तुमच्याकडे काय विकास कामं त्यांनी केले? विकास काम केलं, रस्ता दिलाय, बौद्धविहार दिला, असं बरेच केलं। मग यंदाच्या निवडणुकीत पाचपुतेंची हवा जास्त राहील? पाचपुते। विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये विक्रमसिंह पाचपुते आहेत, नंतर अनुराध नागवडे आहेत, राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार। तर तुम्हाला काय वाटतं आमदार कोण वाटतो आणि कोणाची हवा राहील? विकी पाचपुते। त्याच्यामुळे कार्यकर्ता चांगला आहे, सगळ्या पोरांना बरोबर शकतो, त्यांची कामे चांगली येतो। पहिल्यापासून आवाज आहे, काय व्हायचं आता परत आता तरुण निघाले, यांचं काय बदल करत असली तर मग आता काय काय सांगा उद्या आमची इथं आमच्या इथं नाही समजत पाणी। आता कसं आहे, आता नवीन धडीची येतात, आता ते काय वाटतं माणसाला, असं करू आता तसं करू, काय म्हणतात बुवा आम्ही उकडीच्या रेषी करू, आणि शेतकऱ्यांना वाटतं व्हायला आशा वाटतं की आता कुकडीचं पाणी असेल तर तुम्ही बरं होईल, त्यांनाच करू। तालुक्याचे विकासाचे प्रश्न कोण सोडू शकतो तुम्हाला वाटतं? बबनराव सोडू शकतो। कुकडीच्या पाण्यासाठी कोण भांडू शकतो? बबनरावच भांडणार, बाकीच राहायची साईड नाही फक्त, पण खरी भूमिका त्यांचीच। सगळ्यांचीच हवा चांगली, ही म्हणजे भेटलं की बाबा आम्ही त्यांनाच करणार, ही म्हणते त्यांनाच करणार, म्हणजे असं। तुमच्या गावात कशी हवा आहे? झाला कोणते दादा? आपल्याकडे विकास कामात झाले का? झाले, रोडचे झाले, म्हातारे झाले, अजून काय त्यांची कामं? पेंटिंग येते, रस्त्याची झाले, तांडगाव रडगाव रस्ता त्यांनी बसवला आहे। आता बबनरावांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते आता उभे आहेत, त्यामुळे काय मतात काय फरक पडेल का? काय सांगता येते, आताच नाही सांगता येते। पाचपुते, जगताप, नागवडे आणि शेलार तुम्हाला कुणाची आवडते? आम्हाला सगळ्यांची हवा वाटते, पण आता प्रत्यक्षात काय होईल हे नाही सांगता येत। त्यामध्ये महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराध नागवडे उभे आहेत, वंचितकडून अण्णासाहेब शेलार, अपक्ष म्हणून राहुल जगताप उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा राहील? बहुतेक नागवडे पाचपुते चालते दोन्ही, बाकी तेच आमच्याकडे दोनच चालते। इकडे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर तालुक्याचा विकास कोण करू शकतो तुम्हाला काय वाटतं? आता विकास आमदारांनी पहिलं केलेलं आहे आणि नागवड्यांनी पण केलेलं आहे। आता हवा तसंच चाललंय, जिथं कल करण तिकडे पळत आहे असं म्हणून झालंय सध्याची काळात। शक्यतो आवाज सध्या आमदारचा वाटतं आम्हाला, पण आता पुढे का नागवडता येते का जगताप? कोणत्या आमदारांचा? पाचपुत्यांचा।
आता विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव उभे आहेत, विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत. मग यावेळेस पाचपुते, जगताप, नागवडे, शेलार कोण चलन जास्त? आता सहसा आमचे तर आमदारच चालते पाचपुते साहेबच. म्हणजे विक्रमसिंह पाचपुते चालतील तुमच्या? हा तुमच्याकडे पाचपुत्यांनी आधी काही कामं वगैरे केलेत का? भरपूर. आता पोलाची मजुरी त्यांनीच आणली आमची तर. आता सरस्वतीचा पूल आहे ना, त्यांनीच आणली मजुरी. आता मागायला जरा पाणी भरपूर आलं तर त्यांनी सहकार्य केलं. पूल दुरुस्त करून हे करून ते करून, बाकीचे कोणी झटलं पण ती पोर झटलं. डायरेक्ट ठेकेदाराशी बोलून त्यांनी व्यवस्था केली, लोकांची जायची गैरसोय होती ती केली. आता विद्यमान आमदार बबनराव पाचपुते स्वतः उभे नाहीत, त्यांचे चिरंजीव उभे आहेत, आणि मग त्याच्यामुळे काय फरक पडेल का? मग फरक पडणार ना. शेवटी हात कशाचा असं केलं ना, वर यंत्रणा तीच चालू आहे. त्यामुळे सध्या हे चलन भाजपच चलन आमच्या. अपक्ष आमदाराची, अपक्ष उमेदवाराचीच हवा जास्त आहे याच्यामध्ये. बाकीच्यांची हवा थोडीशी कमीच आहे त्यांच्या तुलनेमध्ये. या अपक्ष म्हणून राहू जगताप उभे आहेत, लढत आहेत, मग त्यांची हवा जास्त वाटते आज? हो, नक्कीच. त्यांनी काही आपल्याकडे आधी काय कामं केलेत का? कामं 2014 मध्ये ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यानंतर त्या तुलनेमध्ये नंतरच्या 5 वर्षामध्ये कामं झालेली नाही आहेत. यावेळेस मग अपक्षाला संधी चांगली आहे आपल्याकडे? नक्कीच अपक्षाला संधी फार मोठी आहे आणि येतीलच ते. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.